पण माऊलींचं वर्णन करत असताना आपल्याला अगोदर नाथ महाराजांचा अधिकार किती आहे तो पाहावा लागेल. तर नाथांचा अधिकार किती? नाथांना सगळ्या संतांनी राजा म्हटलेला आहे. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, एकनाथ माझा स्वामी एकनाथ नाथ महाराजांची परंपरा ही खूप मोठी आहे. नाथ महाराजांच्याच वंशामधून भागवत धर्माचा पाया आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला वा 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 दाजी वा. जनार्दन एकनाथ वा. टाळ्या वाजा टाळ्या वाजा. गेलं ना कडेला काय पाहता. महाराज एकदा असंच झालं ना. एकदा आम्ही कार्यक्रमाला गेलो लातूरला. मी नवीनच होतो पण विष्णू महाराज अंतरकर त्यांनी मला कार्यक्रमाला नेलं. ते म्हणले काहीच नाही कसला प्रमाण होतं फक्त मागं नाही सरायचं काही व्हायना शेवट जिरी जिरी व्हायना पण लावायचं. कीर्तनाला गेलोत महाराज टाळकरीच नाहीत ना मी एकटाच. विष्णू महाराज म्हणले अहो तिथं टाळकरी वगैरे. त्याने काय झालं महाराज आमचं आणि त्यांचं जमत नाही आणि त्याच्यामुळे ते टाळकरी येणार नाहीत. ते म्हणे आमचं एक टाळकर आहे पण मागं मला कोणतरी पाहिजे. मग ते म्हणले आहेत पण मग त्यांना लय नाही जमायचं. ते म्हणे काय अडचण नाही नुसती जिरी जिरी केलं तरी जमत. बरं जिरी जिरी करणारे मग आता त्यांना काय माहीत त्यांनी जिरी जिरी म्हणजे जागरण गोंधळी ठरली. आता लय स्वर जागरण गोंधळ लय असं तंतोतंत त्यानं काही नाही ने 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 असं ते बरोबर ते तंतोतंत स्वरात लावून देणार ते. महाराज मी प्रमाण म्हणलो ना. ब्रह्मा विष्णू आणि महेशा सामोरी बसले मला ये दत्त गुरु दिसले मला ये दत्त गुरु दिसले. ते ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी बसले इथपर्यंत चांगलं म्हणले ते. मग मी म्हणलो मला हे दत्त गुरु दिसले. ते मागचं म्हणत हे लग बाई दत्त गुरु दिसले आणि हे लग बाई. मी म्हणलं दम धर ना तू. पण ते जिरी जिरी करून दिलं आपलं कडे लावलं तसं आमचं दाजीला नाही दाजीचं लय पाठ आहे महाराज त्याच्यामध्ये मग मला दुसऱ्या दिवशी बोलते विनोदाचा भाग विठाला विठाला. आणि असे नाथ महाराज यांनी जगाच्या कल्याणासाठी हा तळागाळातला माणूस सुधरावा यासाठी बरेचसे वाङ्मय आपल्याकरता लिहून ठेवले महाराज. त्यामध्ये नाथ भागवत असेल भावार्थ रामायण असेल अभंग असतील गवळणी असतील भरपूर काही लिहून ठेवलं महाराज. नाथ महाराज आपला हा समाज सुधारला पाहिजे त्यामुळं नाथ महाराज विनंती करतात
पायाला लागतात. कर जोडी तो विनवितो तुम्हा. तुम्हाला लागून या पाया विनवितो जना मुखी करे टाळे बोला वारंवार हो मुखी बोला दत्त वारंवार या पाया विनवितो तुम्हाला या पाया विनवितो जना मुखी बोला दत्त वारंवार वारंवार मुखी बोला दत्त लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. नाथ महाराज विनंती करतात, पायाला हात लावून सांगतात. कधी कधी नाथ महाराज रागावून देखील बोलतात, शिव्या देतात. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. किती सांगू तरी नाही भटकीचे. सांगू तरी नाही भटकीचे. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. पुढे रडते रडती, पुढे नाथ महाराज म्हणतात, किती सांगू तरी नाही कधी भटकीचे. पुढे शिंदळीचे रडतील. महाराज असं होतंय कधी कधी प्रमाण भरपूर येतं पाठांतरात. आता मी एक प्रमाण म्हणतो, त्या प्रमाणाला जोडून आणखीन काही प्रमाण असतात. महाराज एक जण असाच मध्येच प्रमाण आलं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साज. प्रमाण दिलं त्यांनी. आता त्यांनी प्रमाण दिलं, पण ये गुरुचा शिष्य त्या शिष्य गुरुला विचारलं, म्हणे बाबा हे मी कायमच ऐकत आलोय म्हणे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे भजन काय म्हणजे जवळजवळ सगळ्यांचेच पाठ झाले म्हणे. पण त्या शिष्याने विचारलं, गुरुजी रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहा जणी. रूप पाहता लोचनी कळलं, पण सुख झाले हे सहा जणी कोण? प्रश्न पडला ना. आता त्यांना प्रश्न पडल्यानंतर त्यांनी गुरुला विचारला आणि गुरुने त्याचं त्या प्रश्नाचं निरसन केलं पाहिजे. पण त्या गुरुचे गुरु होते वक्ते बाबा आपले. ते वक्ते बाबाकडे गेले. ते वक्ते बाबाला विचारलं, म्हणे बाबा शिष्य असं म्हणलं म्हणे, काय ते म्हणे रूप पाहता लोचनी पण सुख झाले हो सहा जण. त्या सहा जणी कोण? मग वक्ते बाबा त्यांच्या आवाजात सांगू लागले, त्याला जाऊन सांग त्यातली एक तो ही माय होती. मग ते म्हणले, बाबा मग एक झाली मग पाच जणी. त्याला म्हणा तो ह्या महिलाची चार पाच कोण होते? त्या विठ्ठला हो. तर नाथ महाराज विनंती करतात, हात जोडतात, पाया पडतात, कधी कधी रागवतात. महाराज रागवलं तरी काय मला वाटतं आपल्या मुखाला कधी नामस्मरण येत नाही. त्या मुखाला काय म्हटलंय? नामाविना मुख सर्पाचे देवी. वा वा क्या बात. ज्याच्या मुखामध्ये नाम नाही, आयत्या बिळात नागोबा. आणि नाथ महाराज सांगतात, विनंती करतात, रागवतात आणि नाहीच ऐकलं. शेवटी म्हणतात, जर नाहीच ऐकलं तर आमचं कोणाचंही काही जाणार नाही. हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं तरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं
टाळ बांधून नेईल सरतेचे बटिबा टाळ बांधून नेईल सरतेचे बटिबा टाळ बांधून नेईल सरतेचे बटिबा टाळ बांधून नेईल एक जनार्दनी आमचं काय बाजाई ग एका जनार्दनी आमचे काय बाजाई एक जनार्दनी आमचं काय बाजाई ग एका जनार्दनी काय बाजाई आमचं काय बाजाई ग काय बाजाई काय बाजाई ग काय बाजाई पिंगळा 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 महाद्वारी बोलत ते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलत ते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत ते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत ते का पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे बोलो मी वर्तमान खोटे बोलो आणि वर्तमान वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे बोला मी वर्तमान खोटे बोलो आणि वर्तमान खोटे पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई पिंगळा पिंगळा ग बाई पिंगळा ग पिंगळा ग बाई अवगा 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 धांगड धिंगागे अवगा धांगड धिंगागे अवगा धांगड धिंगागे अवगा धांगड धिंगागे अवगा धागड निघागे अवघा धागड निघागे अवघा धागड निघागे अवघा धागड निघागे त्याचं तत्वन घ्या ग कोणी वा वा त्याचं तत्वन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी करुणी मोचित करुणी मोचित मगाली रथयात आला दान महागयात दान महागयात दान महागयात दान महागयात हजारी नाही आलो करू दुसरं हजारी नाही आलो चला ती जवानी वा बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तोरे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तोरे का पिंगळा महाद्वारी अय बट्ट्यावाला आणा रे इकडे बट्ट्यावाला तिथला सांगतो मी आम्ही बघायची जेवायला बसलो एक जणाला बट्ट्या कमी पडलं ते आवाज येत लांबून टाळ्या मोकळ्या म्हणून वाजी राहा तुम्ही आपल्या लेकराचं कौतो आपण नाही करायचं कोणी करायचं धन्यवाद धन्यवाद महाराज आम्ही सोलापूरला कार्यक्रम गेलो एकदा तुम्ही म्हणता ना मध्ये मध्ये काय सांगतो हे सांगण्याचं कारण एवढंच आहे मी नुसतंच सांगत बसलो तर तुम्ही म्हणता याला मला टपकून बंद कर तो हा टाईम संपला म्हणून मी आपलं मध्ये मध्ये मावा पडला म्हणजे फावऱ्या हाणं लागते तसंच सांगत असतो थोडंफार सोलापूरला कार्यक्रमाला गेलो आता कार्यक्रमाला गेल्यानंतर मला धोतर निवृत्त हेच ठेवावं लागतं आणि आता बाहेर गावी गेलं तिथं काय टी शर्ट आणि पॅन्ट घालता येत नाही मग एरवी लुंगी घालायच्या पण ते झालं काय लुंगी घातली आणि मी आपलं बंडीवर होतो लुंगी घातली आणि आम्ही बाहेर फिरायला आलो गाथा भजन झालं जेवण बिवण केलं म्हणलं आपलं शेतपावली करावं आमचा जोडीदार तेवढ्यात तिथं आला जेणे आम्हाला कार्यक्रमाला तेव्हा बसा पटकन गाडी मला काय मिळेल तुम्ही गाडीत तर बसा म्हणली गाडीत बसलो
आणि गाडीत बसल्यानंतर मग आम्हाला कळलं याच्या पोराला पोरगी पाहायला जायचं. आम्ही म्हणलं अरे आम्ही लुंगीवर बंडीवर, ते म्हणून त्याला काय होतं, अरे तुम्ही साधू महात्मे आहेत आणि उलट त्या पोरी काढायला वाटत लय घर चांगलं ये. साधू महात्मे सगळं म्हणले पोशाखन सांगत. तिथं गेलो लगेच महाराज त्यांची म्हणजे पटापटी झाली, एकमेकांना मुलाला मुलगी पटली, मुलीला मुलगा पटला. ते म्हणे लावायचं असलं लग्न तर लगेच. कोण? मुलीकडले म्हणले. मग मुलाकडले का हलदम खाते. पण ते म्हणे हो थांबा 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 थांबा, एक घोटाळा झाला. ते काय झालं, ते म्हणे दे बाप्पा नाही तिथं. ते म्हणले अहो ते घ्या धकून. मी दे बाप्पा नसलं कसं धाकायचं म्हणते. मग ते एक जणांनी असतातच काही, ते म्हणले हो तसं काय ना, 2 ब्राह्मण संघ आणलेत म्हणे आम्ही सोबतच आहेत. ते मग ब्राह्मण कसं काय आणले, ते म्हणते आमचे मित्रच आहेत. चलता चलता म्हणलं देवा यायचं तुम्हाला, आम्ही निघालो. तर ते म्हणले चला चांगला दिवस आहे आज म्हणून आमच्यासोबत आले. ते आले आमच्यासोबत. ते म्हणे मग घ्या बरं उरकून लगेच. मग काय नाही तिथले त्यांचे ते घरातले नवे कपडे काढले, तेच चढले, साडी चढवली, ते मुलीला आणलं, मुलाला आणलं. मग आता ते झालं सगळं. पण मंगलाष्टक म्हणायचे कोणी. आता मला एक मंगलाष्टक येत होतं, ते मी म्हणलो गंगा सिंधू सरस्वती. तुम्हाला म्हणजे मी काय तेच म्हणतो, तेवढं मला येतं ते मी म्हणलो. आमच्या जोडीदाराला काहीच येत नव्हतं. ते म्हणलं ए पांडे अरे तू काही घोळ घालतो बा मध्येच, मी का बसतो बोल नको. आता आपल्याला सगळेच हे करायची माहिती, फक्त वेळ धकून न्यायची. तिथं गेल्याच्या नंतर हे म्हणलं मी सांगणार आहे त्यांना, आपण का दे बाप्पा नाही, खोटं अजिबात बोलायचं नाही. मला चल सांगते. मी म्हणलं हे काय म्हणते. ते म्हणलं काय नाही काय नाही. काय म्हणले देवा, ते देवा झाले मला देवा केलं. मी म्हणलं म्हणते, ते म्हणले मग म्हणते सुरुवात. मी म्हणलं सुरुवात करतो. मी तर देव लग्न शेवटचं दिसतंय, मधला मंगलाष्टक म्हणलो. एक मंगलाष्टक म्हणलो. मी म्हणलं देवा म्हणा तुम्ही आता. त्याची झाली पंचायत. ते म्हणला आता मला काहीच येत नाही. पण ते लय हुशार होता महाराज. तो बारामती काढा होता, याच्या भिगवण काढा. आणि मग त्यांनी सुरू केलं महाराज. पण त्यांनी सुरू करायच्या आधी मला माहीत होतं ह्यो काहीतरी काशी करणार, आपल्याला मार खावा लागेल. मी आपला असं आजे कोचे धरले, मी आपल्या पळायच्या सावध. त्याने मंगलाष्टक सुरू केलं मला. कक्का के कुकू के कई कई कम का खा किकी कुकू खे खाऊ 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 खम खम कहा गगा किकी गुगू गे गई गो गऊ गंगा. जे महिला रडा लागल्या बाता बारा. अहो ते म्हणले हे देव बाप्पा आलेच कुठून. अहो आतापर्यंत हे मंगलाष्टक सुद्धा पाहायला मिळालं महाराज. ते पुढं बरंच आहे पण ज्ञेपर्यंत मामा ये. पण आता मग हे सगळे मंगलाष्टक घ्यायचं म्हणलं का बाबा सुद्धा मागून येते. एवढं बाब विठाला विठाला. आणि असे अधिकार संपन्न नाथ महाराज यांचा अधिकार किती मोठा. नाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा की भगवान पंढरीश परमात्म्याने सुद्धा त्यांच्या घरी काम करावं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी जागरी चक्र पाणी अनन्य भक्ती भावेला वंदिताचे पाया अनन्य भक्ती वंदिताचे पाया अनन्य भक्ती भावेला वंदिताचे पाया अनन्य भक्ती भावेला वंदिताचे पाया. वा वा वा.
भगवान परमात्मा नाथांच्या घरी काम करायचं. अजून काय काम करायचं महाराज? श्रीखंड नाव होतं त्याचं. द्वारकेची मूर्ती एकनाथाची. वा 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 द्वारकेची वा वा. ए द्वारकेची मूर्ती द्वारकेची मूर्ती एकनाथाची. स्वामीवाले हरी कावडीने. एकनाथ घरी बाणेवाले हरी कावडीने. श्रीखंड चंदन श्रीखंड्या चंदन उघडून करे. स्वतः देव भगवान परमात्मा श्री चंदन उघडून द्यायचा आणि देवालाच लावा म्हणायचा नाथ महाराजांना. म्हणजे स्वतः देव त्यांच्या घरी राबायचा महाराज. आणि असे अधिकार संपन्न नाथ महाराज ते माऊलींचं वर्णन करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार. माझा ज्ञानेश्वर उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार. माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. न पायाती कुळाचा विचार. न पायाती कुळाचा विचार. पायाती कुळाचा विचार. विठाला 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 विठाला. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. नाथ महाराज सांगतात की माऊलींना माझे माऊली कसे आहेत? कृपाळू आहेत, उदारू आहेत. आणि अशा माऊलींच्या चरणी वारंवार माझा नमस्कार आहे. माऊली कशा आहेत? कृपाळू आहेत. या जगामध्ये सुद्धा 3 वस्तू कृपाळू आहेत. पहिली वस्तू म्हणजे देव, दुसरी आई आणि वडील, आणि तिसरे आहेत ते संत. मग देव किती कृपाळू आहे महाराज? किती कृपाळू आहे? ऐसा कृपावंत कोण, ऐसा कृपावंत माझ्या विठाई वातुन, माझ्या विठाई वातुन.
कृपावंत कोण माझ्या विटाई वाचून भगवान परमात्म्याची महाराज किती कृपा आहे आपल्यावर. भगवान परमात्म्याची जर देवाची कृपा जर आपल्यावर नसती तर आपण इथं बसलोच नसतो महाराज. अहो भगवान परमात्म्याची एवढी कृपा आहे आपल्यावर. ज्यांचं नामस्मरण करायचंय त्यांनी आपला पूर्ण हा नरदेहच महाराज आपल्याला भगवंताने दिलाय. जेने हा जीवा दिला वा वा. ज्याने हा जीव दिला करीना चिंतन हा जीव दिला दान. हे कशासाठी दिले महाराज? हे भजनासाठी दिले. पण आपण करत नाही. वा वा बापा. वा वा. तोया झाला पाटा बादी के तोया झाला पाटा बादी के वा वा. तोया झाला पाटा बादी के देव दिला देह भजन गोमाता भजन गोमाता देव दिला देह भजन गोमाता देव दिला वा बापू. टाळ्या वाजाकडे एकदा टाळ करायसाठी. भजनासाठी हा देह दिला महाराज. मग देहामध्ये इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेरे तुझोडाची इंद्रिय हात पाय कान मुख बोलाया वचन तेरा तू जोडाची नारायण जीव पण बाबा. महाराज हे इंद्रिय आपल्याला कशासाठी? भजनासाठी दिले. हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, नाक दिलं. पण जिथले तिथं पहा ना महाराज देवाची किती कृपा आहे आपल्यावर. जर हे तोंड जर इथं दिलं असतं महाराज खायची पंचायतच होती ना. हे नाक जर पाठीला दिलं असतं तर अहो जो माल न्यायच्या अगोदर आपल्याला टोल नाक्यावर न्यावा लागतो. माल खराब आहे का चांगला आहे का गोड आहे का खरट आहे हे नाक टोल नाका सांगतो. मग आतमध्ये जातो महाराज. हे नाक जर पाठीमाग असतं का महाराज हे बारकाल्या पोरांनी देत असे वळूचे खडे भरले असते महाराज. आणि नुसते भरले नसते वरून काठीनं कोंबले असते माझा पंचायतच नाहीत का. अहो किती देवाचे उपकार महाराज. आता हे डोळे इथं न देता जर इथं दिले असते तर असं अगोदर बघावं लागलं मग असं चालावं लागलं असतं. आणि परत खाली बघ उन्हाळ्याचे दिवस आणि त्याला पुढं बघायचं वर बघायचं पुढं आणि मग वरून सूर्य बघत. आता नुसतं वर खाली मुलगा करायचं म्हणलं का तर वर सूर्याने डोळे दिपलेले राहायचे. म्हणजे किती महाराज देवाचे किती उपकार आहे आपल्यावर. आपण कधी देवाचा तो विचार कधी आपण केलाय का? जिथल्या तिथं महाराज कान जिथल्या तिथं ऐकायला येत आहे.
नाक दिलंय कान दिले महाराज. मला अजून एक शंका निर्माण होते. कान दिलेत देवाने, पण हे वरच्या झाडपा कशाला दिले तेच कळलं नाही. हे कानाच्या, मग मला अन्नाकडे पाहिल्यावर कळलं आमचे चष्मे अटकायला दिलेत म्हणून. महाराज हे जर दांड्या अटकायला हे नसतंच तर खुट्या ठोकावल्या लागल्या त्या खुट्या विकून एक आणि त्या खुट्या कुठं बी धडकल्या असत्या महाराज चालतात चालतात. मग लोकांची लय भांडणं लागली असते. नीट चाल ना कवा बी खुट्या सांगतो बा मला. विठ्ठला 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 हो. एवढे उपकार महाराज देवाचे आपल्यावर आहेत. ती कृपा आहे देवाची आपल्यावर. देवाची एक कृपा आपल्यावर आहे. दुसरी कृपा आहे म्हणजे ती आपल्या आईची आणि वडिलांची महाराज. आईची काय कृपा आहे आणि वडिलांची किती कृपा आहे. जेवढी आईची कृपा आहे महाराज तेवढीच वडिलांची सुद्धा आहे. आईची कळवळाची जाती जाती आईची कळवळाची जाती आईची कळवळाची जाती वा वा ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. महाराज आईचे किती उपकार आपल्यावर आहेत. आई जेवढी माया करते ना महाराज तुम्हाला एक सांगू. तुम्ही जर बाहेर गेले ना, जर तुमच्या घरी कोण जर वाट पाहत असेल, तुमची मुलगा तुमची वाट पाहिल स्वार्थ असेल, तुमची बायको तुमची वाट पाहल यात स्वार्थ आहे, तुमचे पाहुणे तुमची घरी वाट पाहत असतील यामध्ये स्वार्थ आहे, तुमची शेजारची वाट पाहत असतील यामध्ये स्वार्थ आहे. पण जिच्यामध्ये अजिबातच स्वार्थ नाही तिची नाव आई आहे. महाराज आईची अजिबात कुठलाच स्वार्थ नसतो महाराज. आईला फक्त एकच कळत असतं, ती कधी तुम्हाला काही मागणार नाही. फक्त तुम्हाला एकच सांगल, सांभाळून जा आणि सुखरूप घरी ये. आईचं तेवढंच प्रेम, वडिलाचं देखील तेवढंच प्रेम महाराज. पण वडिलांचं प्रेम आईचं प्रेम दिसतं आणि वडिलांचं प्रेम दिसत नाही महाराज. हा कमी द्या जशी, टाइम संपत आला. हा रामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना पुन्हा कधी डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कना वाकला.
घडीभर तो थांब गड्या हाक त्याचे ऐकर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर महाराज तो फाटक्या सदऱ्यामधला बाप सुद्धा आपल्याला कधी कळत नाही महाराज. तो कधी सांगणार नाही माझी बन्याल फाटली हे मुलाला कधी सांगणार नाही. पण मुलगा त्याला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय राहत नाही. बाबा मला शर्ट नाही, मला शर्टासाठी पैसे पाहिजे. जे पैसे त्यांनी कुठंतरी जाण्याकरता म्हणा किंवा घरामध्ये काही वस्तू आणण्याकरता जर ठेवले असतील ना तर ते कधी मागं पुढं विचार करत नाहीत आणि ते पैसे तसेच काढून देतात आणि आपल्या मुलाला शर्ट म्हणा किंवा काही घ्यायचं म्हणलं तर लगेच देऊन टाकतो. तो बाप कधी आपण विसरता कामा नये महाराज. तितकीच कृपा त्या बापाची आपल्यावर आहे आणि आईची तेवढीच कृपा आहे महाराज. ज्या वेळेस आई निघून जाते ना त्यावेळेस आपल्याला आईची किंमत कळते महाराज. आणि आई निघून गेल्याच्या नंतर मग पस्ताव करून उपयोग नाही महाराज. मग 7-5चा पस्तावा होतो. आई गेल्यानंतर पस्ताव कधीच करू नये महाराज. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, म्हणजे घडलेली कथा आहे, मी वाचण्यात आली माझ्या. 2 मित्र होते. दोन्ही पुण्यासारख्या सिटीच्या ठिकाणी शिक्षणाकरता गेले आणि शिक्षण घेत असताना दोन्हीही मुलं हुशार होते. पण त्यातला एक गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागला आणि एका मुलाला नोकरी लागली नाही. का नाही लागली? त्याचं प्रारब्ध होतं. पण गावाकडं शेती असल्यामुळं तो शेती करण्यासाठी गावाकडं आला. एक मित्र पुण्यात राहिला, एक गावाकडे. लहानपणीपासून मित्रता असल्यामुळे त्यांचा फोन कायम चालू राहायचा. एक दिवस रात्री संध्याकाळच्या वेळेस 1-1:30च्या सुमारास पुण्याच्या मित्राचा फोन गावाकडल्या मित्राला आला आणि सांगितलं त्याला, दादा माझी आई वाढली, आज तुला यावं लागतंय पुण्याला. त्याने हातातलं काम सोडून दिलं आणि पुण्याला निघून गेला. पुण्याला गेल्याच्या नंतर तिथं अंत्यविधी त्याच्या आईचा झाला, सावडण्याचा विधी झाला आणि तो म्हणला मी आता जातो गावाकडे. तो म्हणला 4-5 दिवस थांब गड्या, पुढचा 10व्याच्या विधीपर्यंत मला काही माहिती नाही. तू माझा मित्र आहेस, तू खेडेगावाला राहतो, तुला सगळी माहिती आहे, मला कुठलीही माहिती नाही, म्हणून तू माझ्यासाठी थांब. त्याने वेळ काढला आणि थांबला. थांबल्याच्या नंतर पुण्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं, दादा बैस गाडी, आपल्या एका संस्थेला दान करायचं म्हणे. काय दान करायचं? पैसे. आणि गेल्याच्या नंतर ती संस्था नसून तो वृद्धाश्रम होता. तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं म्हणे, का रे तू संस्था म्हणला, इथं वृद्धाश्रम निघाला. त्याने हो वृद्धाश्रमच आहे. तिथं गेल्यानंतर 1,25,000चा चेक लिहिला आणि तो चेक त्या संस्थेसाठी अर्पण केला किंवा दान केला. पावती घेतली आणि निघाले. दरवाजाच्या बाहेर आले, तोच पाठीमागून आवाज आला शिपाईचा, ओ साहेब थांबा. 2 जण थांबले आणि शिपाई पाठीमागून पळत गेला पेटी घेऊन आणि ती एक पत्र्याची पेटी दिली. म्हणे साहेब ही पेटी घ्या. तर त्या पेटीवरती नाव पुण्याला राहणाऱ्याच्या त्याच्या आईचं नाव होतं. मग त्याच्या लक्षात आलं की तुझी आई खरं म्हणे वृद्धाश्रमात होती का? हो. मग ती पेटी उघडली. पेटी उघडल्यानंतर त्यामध्ये आईचं नाटी होती, टॉवेल होता, छोटासा आरसा होता, कंगवा, खोबऱ्यात तेलाची बाटली, त्याचा मुंडकं दाबा, असं सगळं त्यामध्ये होतं. आणि ते काढल्याच्या नंतर त्यामध्ये खाली एक स्टीलचा डब्बा होता, चपातीचा पोळीचा डब्बा. तो डबा उघडला गेला आणि तो डबा उघडल्याच्या नंतर त्यामध्ये 500-500चे 10-12 बंडल, 500-500च्या नोटाचे बंडल, 100च्या नोटाचे बंडल, काही विस्कळीत पडलेल्या 10च्या आणि चिल्लर काही पडलेली होती. ते सगळे पैसे काढण्यात आले आणि त्या शिपायाजवळ दिले. म्हणे याचीही पावती बनव. ते पैसे दिल्याच्या नंतर खरा मुद्दा माझा इथं आहे. त्या स्टीलच्या डब्यामध्ये पैसे काढल्याच्या नंतर खाली एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि ती चिठ्ठी म्हणजे त्याच्या आईचं मनोगत होतं. जाताना त्या आईनं लिहून ठेवलेली ती चिठ्ठी मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की प्रिय घनश्याम, तुला अनेक अनेक आशीर्वाद. बाळा कसा आहेस तू? अरे ज्या वेळेस आपण पुण्याला राहायचो
तुझा 1 BHK फ्लॅट होता, तू सर्व्हिसला, तू नोकरीला ऑफिसमध्ये गेला, तुझी मंडळी ही काही कामानिमित्त बाहेर गेली आणि त्यावेळेस तुझ्या सासरवडकडले पाहुणे तिथे आले आणि पाहुणे आल्याच्या नंतर मी पाणी घेऊन त्यांना तिथं पुढं गेले, पाणी दिलं आणि पाणी देऊन पाठीमागं आले. ते तुझ्या बायकोने पाहिलं आणि तुझ्या बायकोनं पाहिल्यानंतर तुझी बायको मला बोलू लागली, तुम्हाला आमचा संसार खपत नाही, तुम्हाला आमचं चांगलं खपत नाही. तुम्हाला कितींदा सांगितलं मागच्याच खोलीमध्ये झोपत जा, बसत जा, पुढं समोरच्या बैठकीमध्ये येत जाऊ नका म्हणून. ती बोलली, तिचंही बरोबर होतं. कारण माझी ही अशी अवस्था झालेली होती, माझे डोक्याचे अर्धे केस जळालेले होते, माझं अंग पूर्ण पांढरं पडलेलं होतं, बोटाची नखं भाजलेली होती, माझा एक डोळा गेलेला होता. अरे तिला काय म्हणायचं, ते कोणीही माझं शरीर पाहिल्यानंतर कोणालाही किळस येईल असं माझं शरीर झालेलं होतं. पण माझे संस्कार मला बसून देत नव्हते, म्हणून मी समोर जायचे. एक दिवसाचा प्रसंग, मला आता असं वाटलं तुझी बायको मला बोलते, तूही जास्त मला बोलत नाहीत, तुझा मुलगाही माझ्याकडे येत नाही, नातवंडाला मला तू खेळू देत नाहीत. मग मी ठरवलं, बाजारामध्ये गेली, एक पेटी आणली, त्या पेटीमध्ये मला लागणारी सामुग्री मी भरली. ते भरत असताना तू ते पाहायचास, पण तू कधी मला म्हणला नाहीस, आई तू का पेटी भरतेस म्हणून. मी ती पेटी भरली. संध्याकाळच्या वेळेला आपण जेवण करायला लागलो, तर तू त्या ड्रायव्हरला वरून सांगितलं, अरे ही घे गाडीची चावी आणि माझ्या आईला मंदिरात सोडून ये. आणि आईला मंदिरात सोडून ये म्हणल्यानंतर मी गाडीत बसले आणि मला ती गाडी तशीच वृद्धाश्रमात नेण्यात आली. मला वृद्धाश्रमामध्ये सोडलं, पण जी परिस्थिती माझी घरी होती तीच परिस्थिती माझी त्या वृद्धाश्रमामध्ये सुद्धा राहिली. तिथं मला कधी कोणामध्ये जेवता आलं नाही. कधी मला प्रवचनाला बसायचं ठरलं तर पाठीमागं बसावं लागायचं, कीर्तनाला गेले तरी बाजूला बसवावं लागायचं. कोणी जर आलं तर मला म्हणायचे, बाई तुम्ही आतमध्ये जाऊन बसा, मला आत बसवायचं. त्यांचं बरोबर होतं, माझं शरीरच तसं झालेलं होतं रे. त्यानंतर मी पाहायचे तिथं आजी आजोबा राहायचे, त्यांचे नातवंड खेळायला त्यांचे मुलगा सून घेऊन यायचे आणि ते खेळायचे दिवसभर, त्यांच्या अंगावर त्यांचे नातवंड मुलं खेळायचे, बागडायचे आणि संध्याकाळच्या वेळेसला घेऊन जायचे. त्यावेळेस आई आजोबा येतो बरं का, आजी येते बरं का, ते लहान लहान छोटे छोटे मुलं सांगायचे. आणि मला त्यावेळेस कसं तरी व्हायचं, का तू नाही कधीच माझ्या नाताला घेऊन आलास, नाही कधी माझ्या नाताला तू घेऊन आलास ना, कधी तू माझ्यापर्यंत आला आणि मला बोलला. तू यायचास पण कधी माझ्या पाठीमागे यायचा असतो, 10,000 5,000 3,000 रुपये 4,000 रुपये 2,000 रुपये देऊन जायचास. बाळा चपातीच्या डब्यामधले जे पैसे आहेत ना, तेच पैसे तू दिलेले आहेस, ते मी आतापर्यंत जपून ठेवले. कशासाठी जपून ठेवले बाळा, ते पैसे आज तुला कामं येतील. मला माहिती होतं तू एक दिवस वृद्धाश्रमामध्ये येशील, पण मला वाटलं आता जगून उपयोग नाही, मला झोपीच्या गोळ्या खावा लागायच्या. मग मी एक दिवस ठरवलं की आज 1 नाही 2 नाही 3 नाही, अख्ख्या झोपीच्या गोळ्या घ्यायच्या आणि हा देह संपवायचा. आणि मी तेच केलं. पण बाळा तुला माहिती आहे ही परिस्थिती माझी कुणामुळे झाली, का झाली, आपली परिस्थिती खूप वाईट होती. एक आईनं लिहिलेली चिठ्ठी मुलाला ती सांगते, फार वाईट परिस्थिती आपली वाईट होती. तू लहान असताना तुझे वडील वारले, आपण एका सफरामध्ये राहायचो, सफरामध्ये राहत असताना मी मोलमजुरी करायचे, तुला झोपी घातलं का झोक्यामध्ये टाकलं आणि पाठीमागं काही निमित्त मी पाठीमागं गेले असताना अचानक सफराला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर लोक धावत होते, आरडाओरड चालू होता, अरे पळा, अरे धावा, त्या काकूची झोपडी पेटली, अहो त्या बाईची झोपडी पेटली, अहो कोणी वाचवा, कोणी त्या झोपडीमध्ये आहे का बघा. आणि तो आवाज माझ्या कानापर्यंत आला आणि मी सुद्धा धावत पळत गेले. कोणी माती फेकत होतं, कोणी पाणी टाकत होतं, मी ती पाहत होते, पण मी विझण्याच्या नादामध्ये नाही लागले. मी ती झोपडी मला विझवायची नव्हती. तत्क्षणी माझ्या लक्षामध्ये आलं की माझं बाळ या झोपडीमध्ये आहे.
मी मागचा पुढचा विचार केला नाही आणि पळतच जाऊन झोपडीमधून तुला घेतलं आणि छातीला लावलं आणि बाहेर निघाली. बाहेर निघत असताना सपराचं एक लाकूड पेटलेलं वरून पडलं. ते पडल्याच्या नंतर माझे अर्धे केस जळाले. त्या लाकडाचा एक खेळा माझ्या डोळ्यामध्ये घुसला आणि माझं सर्व अंग भाजलं. त्यावेळेस माझे बोटं जळाले, नखं जळाले. मी पुढे पाहत होते, पाठीमागून पूर्ण साडी पेटलेली होती. ही परिस्थिती बाळा सगळी सावरत 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 मी बाहेर आले आणि बेशुद्ध पडले. आपल्याला कोणीतरी उचललं आणि दवाखान्यात नेलं. दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर शुद्धीवर आली आणि पहिलं मी विचारलं त्या नर्सला की माझा बाळ कुठे. इतकं प्रेम आईचं असतं. त्या मित्राच्या गळ्यात पडून तो मित्र रडू लागला. पण आज काय उपयोग महाराज, पस्ताव करून उपयोग नाही. म्हणून आई आहे तोपर्यंत आईची सेवा करा. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर न आता है जब देखे तेरी सूरत, जब जब दुनिया में आए माँ तेरा चल पाए, नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी ग जीवन भर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला का. विठ्ठला 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 हो. देव कृपाळू आहे, आई वडील कृपाळू आहेत आणि तिसरे म्हणजे संत ही कृपाळू आहेत. महाराज संत सुद्धा किती कृपाळू आहेत महाराज. अहो कोणीही जाऊ द्या त्यांच्याकडे. माझ्या माऊलींचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस माऊली ज्ञानोबराय त्यांच्या मनाला वाटलं आषाढी वारी आली आणि आता आषाढी वारी आल्यानंतर आता पंढरपूरला जायलाच पाहिजे. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरानी नुगडी, आणि पंढरपूरला माझे माऊली ज्ञानोबराय, माझी मुक्ताई, माझे सोपान काका आणि चौघ भावंड गेले. पहा गेल्याच्या नंतर पहिलं दृश्य त्यांना पाहायला मिळालं. माझ्या पांडुरंगाच्या समोर रावळामध्ये माझ्या नामदेवरायाचं कीर्तन चालू आहे आणि त्या रावळामध्ये नामदेवरायाचं कीर्तन आहे. पण 4 संतांना आतमध्ये एंट्री नाहीये, येऊ दिलं नाही महाराज. का? ते 4 संत कोण होते महाराज? संत कबीर महाराज, माझे कानोपात्रा, जनाबाई आणि चोखा महाराज. हे 4 संत पायरीवर बसलेले होते. ते माझ्या माऊलींना पाहिले. एक भक्तिगीत खूप सुंदर आहे महाराज, मला वाटतं अभंगच होत. उंबरठ्या से कैसे स्यों आम्ही जाती नो, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरी शिवो दंग गावनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग,
अबिरा गुलाल उधळीत रंग 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 नाथ घरी नाचे माझा सखा सखा पांडुरंग सखा पांडुरंग पांडुरंग. हे 4 संत पायरीवर बसलेले होते आणि 4 संत पायरीवर बसल्यानंतर माझ्या माऊलींना त्यांना विचारलं का पायरीवरती बसले तुम्ही. त्यांनी सांगितलं की आम्हाला आतमध्ये येऊ देत नाही. मग आमच्या माऊलींनी पहिली क्रांती केली महाराज. ती क्रांती केली, आमच्या नामदेवरायाला हाका मारली आणि नामदेवरायाला हाका मारली. सर्व संतांची मांदी आली आणि वाळवंटात गेल्यानंतर वाळवंटात त्यांनी पहिलं कीर्तन केलं नामदेव महाराजांनी. आणि त्यावेळेस नामदेव कीर्तन करी आणि पुढे देवनाचे पांडुरंग. काय नवल आहे महाराज, काय नवल आहे. कीर्तन करता करता आमचे देव नाचायला लागले आणि नाचता 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 देवाचा कळला पितांबर कळला पितांबर. सावध होई देवा सावध होई देवा ईसा बोले कबीर. आमचे कबीरदास महाराज म्हणायचे अरे देवा सांभाळ, अरे या भक्ताच्या नादी लागशील, तुझा पितांबर गळा लागलाय. हे फक्त अधिकार भक्ताचा आहे बरं का, कोणाचा अधिकार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो महाराज, जर कधी संसारामध्ये तुम्हाला कधी अडचणी वाटल्या, कधी तर तिथं तुम्हाला जर रडायला यायला लागलं, कधी तुम्हाला पस्तावा आला, कधी तर तुम्हाला वाटलं माझ्या संसारामध्ये दुःख आहे, तर कधीतरी महाराज दररोज नका येऊ पण कधीतरी आमच्या नारायणदास बाबाच्या दर्शनाला या. तुमचं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. या वैष्णवाचे घरी वा वा वैष्णवाचे घरी प्रेम सुखाईच्या करी आरती सिद्धिद्वारी करा जोडून तिष्ठती. या वैष्णवाचे घरी वा 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 प्रेम सुखाईच्या करी आरती सिद्धिद्वारी कर जोडून तिष्ठती ना. वा गेलं कडीला, त्याला काय जात असतंय कडीला. महाराज मी 1-2-4 दिवसापूर्वी कविता ऐकली बरं का, खूप सुंदर आहे ती कविता, इतकी मार्मिक आहे महाराज. थोडंसं म्हणून दाखवता. झालं माझं शेवट, आता 1-5 मिनटं घेतो. वेळ काय पुढे गेलेली नाही ना, तुम्ही कटाळले नाही ना, नाही तर मग 1 तास घ्या, घेऊ पुढं अजून देऊ तुम्ही तोच. ते राहिलं ना ते आपलं देवाचं. बर बर, हे एवढी एक कविता सांगतो पहा, मला ऐकण्यात आली म्हणून मग इथं मन मोकळं म्हणा. बाबा म्हणलं काही सांगतो, काही नाही टेन्शन. आणि तुम्ही काही नाही, मला काही इथं घ्यायचं आहे का द्यायचं काही नाही इथं, फक्त आशीर्वाद घेऊन जायचा नारायणदास बाबाचा, बाकी काही नाही महाराज इथं. एक ती कविता फार सुंदर आहे. मला वाटतं पाठीमाग यांना अण्णाला त्यांना 4थी-5वीला असायला पाहिजे असा अंदाज माझा. हे लाकूड बोले सुताराला लाकूड बोले सुताराला काय तासायचंय ते तास मला एक दिवस येईल ऐसा मिची जाळी न तुझला मडक बोले कुंभारा
घडायचंय ते घड मला एक दिवस येईल ऐसा मिची पाणी पाजी न तुझला कापड बोले शिंप्याला कापड बोले शिंप्याला काय कापायचंय ते काप मला एक दिवस येईल ऐसा मिची झाकून नेईन तुझला विठ्ठल हो हो. नाही सर होऊन द्या तुमचं होऊन द्या मनाने काय नाही झालंय माझं कीर्तन हे लय वेळ सांगणार नाही आणि सांगायला माझ्याकडे भरपूर आहे पण काय तुम्ही बोर होऊ नये म्हणून मला तशा पद्धतीने जसं आठवण तसं सांगतोय आपण काय करू ज्या ज्ञानोबा तुकोबरायांनी हा एवढा मोठा संप्रदाय चालवला त्या ज्ञानोबा तुकोबरायाचं एकदा गोड भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ सगळ्यांनी आता जागच्या जागेवर काय वर हात ना करू तुम्ही म्हणता लय ताना लागला होय खालचे खाली पण मुखाने नामस्मरण घ्या ना हाताने टाळी वाजा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया वा 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 टाळी 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 हा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली हे ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली नारायणदास बाबा माऊली माझी नारायणदास बाबा माऊली हे नारायणदास बाबा माऊली माझी बालकदास बाबा माऊली हे ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली हो वा 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 सगळ्यांनीच भजन केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद विठोबार कुमार हो बार कुमारी हरी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी ठोबार कुमारी कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वानंद सुखनवासी नारायणदास महाराज बोलो रे भाई सब संतन की जय ठोपार कुमाये माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मला अभंगावर चिंतन करता आलं त्या पद्धतीनं मी चिंतन केलं कारण काय सेवके सांगितले करावे काम मी महाराज कुठे गेलेलो नाही तुम्हाला सगळ्याला माहिती मी लहानपणापासून तुमच्यातच राहिलो पण तुमच्याच आशीर्वादानं मी इथपर्यंत आलो पण आज वेगळी आगळी थाप
बाबांची माझ्या पाठीवर पडली. मी बाबांना मध्ये मी वारीला येत असतो इथं. आल्यानंतर बाबा म्हणले पांडुरंग महाराज तुमचं कीर्तन. मी म्हणलं बाबा मला काहीच येत नाही. ते म्हणे तुम्ही काहीही सांगा पण कीर्तन करा. आता बाबा काही सांगा म्हणून मग काही सांगून जमत नसते महाराज. पण त्यांची कृपा झाली. सद्गुरू नगद नारायण महाराजांची कृपा, नारायणदास बाबांची कृपा झाली आणि मी मोडकं तोडकं काही होईना तुमचा 1 तासभर वेळ घेतला आणि तुम्हीही माझ्या आईवडिलांचं अंतःकरण करून माझे 2 शब्द ऐकले. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी मृदंगाचार्य आमचे मित्र दत्ता महाराज त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी इकडं सर्व टाळकरी मंडळी भागवताचार्य रवी महाराज असतील आणि आमचे सर्व भजनी मंडळाचे गुरुवर्य आमचे ज्येष्ठ वारकरी आमचे भाऊसाहेब महाराज गरड तात्या ते या ठिकाणी आहेत. मी म्हणलो होतो तात्याला गावात पहिलं कीर्तन झालं. तात्याला म्हणलो तात्या तुम्ही तिकडे येऊ नका, तुम्ही आला का मेळ बिघडेल. आज मी दादा येऊन बसले तिथं पण त्यांनी काय माझ्याकडे पाहिलं नाही. मग मी मोकळाच खेळत होतो. म्हणजे त्यांची कृपा माझ्यावर आहे. आमचे आजोबा आहेत. अण्णाही या ठिकाणी आले. मला वाटलं अण्णा खालून प्रमाण देते पण अण्णाने मला सांभाळून घेतलं बरं का. अण्णाचं लय अपेक्षा आमच्या इथं सगळे पाटावले मंडळी आहेत महाराज. एक वनबळी आमचे तुकाराम महाराज असतील, आमचे आष्टीहून आलेले आमचे नाना महाराज असतील आणि काय नाही तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणि असं काही नाही सांभाळून घेतलं. तुमचा भरपूर पाठ आहे महाराज. पण ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम केलं म्हणजे ते सुरळीत होत असतं महाराज. आणि मी तुमचा वेळ घेतला. तुम्ही मोठ्या अंतःकरणाने लेकराचं म्हणून कौतुक ऐकलं. तुमच्या चरणी साष्टांग दंडवत आणि सेवेला या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. हरे विठाल जय जय विठाल. जय विठाल जय जय विठाल. हरे विठाल जय जय विठाल. जय विठाल जय जय विठाल. बोले